तर षण्मुखानंदानंतर थेट आपण जाऊयात गोरेगावमध्ये। तिथे नेस्को सेंटरमध्ये शिंदे सेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते येणार असून शिंदे सेनेकडूनही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। तर वर्धापन दिन सोहळ्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपण थेट जाऊयात नेस्को सेंटरमध्ये। आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भरत, ठाकरे सेनेकडे शिवसैनिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय, तिथे नेस्को सेंटरमध्ये शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण मगाशी पाहायला मिळालेलं आहे। काय सध्या माहोल आहे? नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने एकीकडे षण्मुखानंदमध्ये शिवसैनिकांमध्ये जरी रोष पाहायला मिळत असला तरी जर आपण नेस्को सेंटर या ठिकाणी पाहिलं तर काही मुस्लिम शिवसैनिकही या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहिलं होतं। त्यानंतर आता आपण आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यासोबतच शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव आहेत। काय सांगाल ताई, या ठिकाणी तुम्ही या मेळाव्यासाठी आलेला आहात, एकंदरीत वातावरण कसं आहे? ज्या पद्धतीने तुमच्यावरती तुमच्या शिवसेनेवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, आरोप प्रत्यारोप करणं काही लोकांचं काम असतं, ते करत राहतात। आणि शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुमच्या कामानी जी काय टीका होते किंवा आरोप होतो त्याला कामाने उत्तर द्या। आम्ही कामाने उत्तर देतोय आणि खूप छान सकारात्मक वातावरण इथे आम्हाला वाटतंय। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय। 60वा वर्धापन दिन आहे। सगळ्या तमाम शिवसैनिकांना आमच्या सगळ्यांकडनं आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ज्या पद्धतीने संजय राऊतांनी जे फुटीर खासदार आहेत त्यांच्या संदर्भात एक शिवी देऊन एक वक्तव्य केलं, याकडे कसं पाहताय? बघा, एखाद्याची सवय असे ना, ती जिवंत माणसांची खोड मेल्याशिवाय जात नसते, ती त्यांना खोड आहे, ती सवय आहे, त्याला आपण काय करू शकतो? पण त्यांनी कोणाला शिव्या दिल्यानंतर तो समोरचा माणूस तोच असतो का? नाही, तो होत नाही ना। कारण आम्हीही ज्यावेळेला गुवाहाटीला असताना त्यांनी काही काय म्हणतात ते आक्षेपार्ह आमच्याबद्दल बोलले होते, आम्हाला रेडे काय म्हटले होते, आम्हाला तिकडे असणाऱ्या, आम्ही 4च महिला होतो त्यावेळेला आम्हाला तिकडे असणाऱ्या वेश्यात म्हटलं गेलं। तर ती काय सवय असते, त्यांच्या बोलण्याला कोण अर्थ देणार आहे? आणि किंबहुना जर आपण आपल्या इतकी सुंदर वाणी दिलेली आहे आपल्याला, त्या वाणीचा चांगला उपयोग केला, गटाराऐवजी चांगलं बोललं, तर मला वाटतं लोकांना ते आवडतं। तर ते त्यांच्या बोलण्याकडे ज्यांना जे काय बघायचं आहे ते बघू दे, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे। नक्कीच संजय राऊत जे बोलतायत त्याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं मत या ठिकाणी यामिनी जाधव यांनी व्यक्त केल्याचं पाहिलं मिळतं। आपल्यासोबत काही आणखी शिवसैनिक आहेत, काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी आला आहात, कशा पद्धतीने वातावरण आहे, तुमच्या काय भावना आहेत? वातावरण चांगलं आहे आणि एकनाथ साहेब शिंदे यांच्यासारखा धडाडीचा माणूस आम्ही कुठेही पाहिलेला नाही आत्तापर्यंत। एवढे त्यांनी निर्णय घेतलेले चांगले, त्यामुळं आम्ही एवढे आमचा तालुका श्रीरामपूर तालुका आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीमागे आहोत। भाऊसाहेब वाकचौरे आता तुमच्याकडे येत आहेत। भाऊसाहेब वाकचौरेंनी फुटीरपणा केला, त्यांना मागच्या वेळेस नाही फुटीरपणा म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या मनातलं जे बोलता ते बोला, कंटिन्यू करा। नाही, पूर्वी ते शिवसेनेत होते, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून परत आता ठाकरेंच्याकडे परत आता इकडं आले। पण त्यांनी पूर्वी सोडायला नव्हतं पाहिजे, आता त्यांचं आम्ही स्वागत करतो। स्वागत करताय तुम्ही काय सांगाल? ज्या पद्धतीने खासदार फुटलेले आहेत आणि एकंदरीत ह्या खासदारांचे ज्या पद्धतीने फुटलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहताय? उद्धव ठाकरेंना पहिल्या त्यांची शिवसेना नक्कीच भरत, तुम्ही अशाच या सहकाऱ्यांशी आणि या शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधा।